नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं 1% ट्रेडर्स मराठी या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, शेअर मार्केटमधील काही मोठ्या फसवणुकींबद्दल. आपण पैसा मेहनतीनं कमवतो, गुंतवतो आणि वाढवण्याचा एक चांगला मार्ग आपण याला समजतो, पण तरी पण याच भोळेपणाचा किंवा याच इनोसेन्सचा फायदा उचलून काही लोक त्याचा गैरफायदा घेत असतात. तर कशा प्रकारे गैरफायदा घेतात, कशा प्रकारे आपल्याला पैशांची चोरी करतात, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, स्कॅम नंबर 1, पंप अँड डंप. तर या मेथडमध्ये काय होत असतं, एका विशिष्ट शेअरची किंमत कृत्रिमरित्या वाढवतात आणि ती जर किंमत एका लेवलपर्यंत वाढली की ती सेल ते विकायला लागतात. आता एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो, तर हा एक स्टॉक आहे आयुष वेलनेस म्हणून. तर या स्टॉकमध्ये तुम्ही बघू शकता वीकली टाईम फ्रेम आहे आणि जर तुम्ही ते थोडंसं मॅक्झिमाइज करून बघितलं तर हा स्टॉक जवळपास 2024मध्येच जवळपास इथे 2-3 रुपये असेल किंवा 10-20 रुपये असेल. तर हा इथून प्रत्येक वीकली चार्टवर कंटिन्युअसली वरती जात आहे. एक तरी रेड कॅन्डल तुम्हाला दिसत आहे का? नाही. तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल, TV9 मराठीने पण सांगितलं आहे की या स्टॉकने जवळपास 10,000% जास्त रिटर्न आपल्याला दिलेले आहेत. याचा अर्थ काय की काहीतरी इन्व्हेस्टर असतात, ते इथे इन्व्हेस्टमेंट करतात, या स्टॉकला खूप वरती पंप करतात की तुम्ही जर 200 रुपयाला स्टॉक हा विकत घेतला तर 210-220 रुपयेपर्यंत जाईल आणि त्याच्यानंतर जर एकदा पडायला सुरुवात झाली तर तुम्ही केलेली सर्व इन्व्हेस्टमेंट झिरो होऊन जाईल किंवा लोअर सर्किट लागल्यामुळे तुम्हाला ते स्टॉक इथून एक्झिट करताच येणार नाही. जेव्हा या स्टॉकला लोअर सर्किट लागेल ना, तर याचा अर्थ काय होतो, सेलर्स जास्त झालेत किंवा झिरो बायर्स आहेत. त्याच्यामुळे काय होतं की स्टॉक विकत घेणारे कोणीच नसतात आणि मग तुम्ही स्टॉक विकायला तयार आहेत, पण विकत घेणारे कोण आहेत का? तर कोणच नाही. याच्यामुळे तुमचा स्टॉक पूर्ण झिरो पण होऊ शकतो आणि तुमची इन्व्हेस्टमेंट पूर्णपणे मायनस येऊ शकते. तर चला येऊया पुढच्या पॉईंटवर, स्कॅम 2, इनसाइड ट्रेडिंग. आता याच्यात काय असतं की समजा एखाद्या कंपनीची आतली माहिती असते, लोकांनी त्याचा गैरफायदा उठवून शेअर खरेदी विक्री करतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली असेल किंवा त्याचा नफा खूप वाढला असेल तर या माहितीचा वापर करून काही लोक या कंपनीचे शेअर्स खरेदी करायला लागतात. म्हणजे काय होतं, समजा एक्झाम्पल घेऊया आपण, मारुती सुझुकी हा स्टॉक आहे. जेव्हा स्टॉक 2024 जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं किंवा एखादं इन्सायडर इन्फॉर्मेशन आहे, या स्टॉकमध्ये खूप जास्त प्रॉफिट झालेला आहे कंपनीला आणि याला खूप मोठी ऑर्डर भेटलेली आहे, मग ही इन्फॉर्मेशन अजून पब्लिक झाली आहे का? नाही. ही इन्फॉर्मेशन फक्त आणि फक्त कंपनीतल्या लोकांना आणि तिथल्या चेअरमॅनला किंवा मॅनेजरियल जे जॉब करतात त्यांनाच माहिती आहे. मग ते काय करायला लागतात, ते इथपासूनच बाईंग करायला लागतात. म्हणजेच त्यांनी बाय केला हा स्टॉक 9,600 रुपयावर, तेव्हा जेव्हा या शेअरची इथेपर्यंत किंमत जाते तेव्हा इथे स्टॉक विकून टाकतात. म्हणजे इथे बाय केलं आणि इथपर्यंत जाऊन सेल केलं, एक चांगला अमाऊंट ऑफ प्रॉफिट भेटला आणि त्यांनी एक्झिट केलं. मग इथे फसतात कोण? रिटेल ट्रेडर्स किंवा रिटेल इन्व्हेस्टर्स. कारण की त्यांना जी इन्फॉर्मेशन आहे ती खूप लेट भेटते, व्हिडिओजद्वारे, चॅनल्सद्वारे आणि सोशल मीडियाद्वारे. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे आपली एंट्री पण इथे लेट होते आणि जेव्हा आपण एक्झिट करायचं असतो तोपर्यंत स्टॉक हा खाली आलेला असतो. मग आपण अर्निंग करतो पण पर्सेंटेज ऑफ वाईज त्याच्यापेक्षा आपली अर्निंग कमीच असते. त्याच्यामुळे कोणतेही मोठे इन्व्हेस्टर जे पण मोठे होतात ना, तर त्यांच्याकडे आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं असतं. त्याच्यामुळेच त्यांना पर्सेंटेज ऑफ रिटर्न्स खूप जास्त बनतात आणि एक चांगलं प्रॉफिट ते अर्न करतात, कारण की त्यांना इनसाइड इन्फॉर्मेशन असते, असं म्हणायला पण काही हरकत नाही. आता येऊया आपल्या स्कॅम नंबर 3 कडे, फेक कंपन्या. काही लोक फेक कंपन्या तयार करतात आणि त्याचे शेअर्स बाजारात आणतात. या कंपनीचे व्यवसाय खोटे असतात आणि त्यांच्याकडे कोणतेही वास्तविक उत्पन्न नसतं. म्हणजेच अपोलो हॉस्पिटल सारखे जे शेअर्स आहेत, आपल्याला माहिती आहे अपोलो हॉस्पिटल एक शेअर आहे, ते हॉस्पिटल आणि फार्मा रिलेटेड त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. पण असे काही शेअर्स असतात ज्यांचं आपल्याला काही माहीतच नसतं. तर समजा एक XYZ कंपनी आहे किंवा आपण समजूया अपोलो हॉस्पिटल एक कंपनी आहे जी की एक्झिस्टन्समध्ये नाहीच आहे. तर याचे फक्त डॉक्युमेंट्स त्यांनी गव्हर्नमेंटला सबमिट केले, NSEला सबमिट केले, याच्या नावाने कंपनी रजिस्टर झाली आणि याच्याच नावाने त्यांनी लोकांकडून शेअर्स होल्डिंग उचलल्या आणि एक फंड रेज केला आणि त्यांनी तो फंड दुसऱ्या बिझनेसमध्ये वापरतील किंवा XYZ ते काय करायचे ते करतील. ते कुठून बिलॉंग करतात, त्यांचं एक्झिस्टन्स काय, त्यांचं प्रोडक्ट काय, त्यांचं प्रॉफिट काय, ते आपल्याला वेबसाईटवरती दिसतं, पण सर्व काही फेक करता येतं. आणि याच्यात पण सेम काय होतं, जेव्हा किंमत जास्त होते या शेअर्सची तेव्हा ते आपले शेअर्स विकायला लागतात आणि त्यांना जास्त नफा कमवतात. त्यामुळे काय होतं, आपण जे शेअर्समध्ये गुंतवणूक होते त्याच्यात आपल्याला ॲज अ इन्व्हेस्टर खूप मोठा लॉस सहन करावा लागतो. मग याच्यासाठी पर्याय काय आपल्याकडे, याच्यासाठी उत्तर काय आपल्याकडं, तर एक बाय एक सांगतो तुम्हाला. तर सगळ्यात पहिल्यांदा शेअर मार्केटबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवा. शेअर मार्केटमध्ये ॲक्च्युअल ट्रेडिंग, इन्व्हेस्टिंग कशी केली जाते याच्याबद्दल शिका. नंबर 2, केवळ विश्वासू स्रोतांवर अवलंबून राहा.
कारण की मी तुम्हाला जसं सांगितलं सुरुवातीला, पंप अँड डंप स्कॅम सारख्या ठिकाणी काय होतं, एखाद्या शेअरची ॲडव्हर्टाइजमेंट एवढी केली जाते ना, फेसबुकवर, यूट्यूबवर, पुन्हा वेगवेगळे तुम्हाला गुगल्सवरती दिसायला लागतील. जर तुम्ही सजेशन्स विचारले तर अशा ठिकाणी तुम्हाला फेक नावं दिसायला लागतील आणि याचद्वारे पंप आणि डंप अशा प्रकारे करू शकतात. त्याच्यामुळे विश्वासू स्रोतांवर अवलंबून राहा. एक स्पेशल वेबसाईट वापरा, मनी कंट्रोल असेल, स्टॉक एज असेल, अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत, त्यांचेच वेबसाईट वापरा, त्यांच्यावरच विश्वास ठेवा आणि सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर जेवढी काही तुम्हाला माहिती भेटते त्याच्याकडे दुर्लक्ष करा, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आता थर्ड सोल्युशन काय, गुंतवणूक करण्यापूर्वी संशोधन करा. व्यवस्थितपणे संशोधन करा की कंपनीचा प्रोडक्ट काय, कंपनीचा व्यवसाय कसा चालतोय, कंपनीचा अभ्यास करा, त्याच्या प्रॉफिट्स किती आहेत ते बघा. हे सगळी माहिती तुम्हाला मनी कंट्रोलवर पण बघायला भेटेल आणि स्टॉक एज, स्क्रीनर, चार्टलिंग सारख्या ठिकाणी पण तुम्हाला ही माहिती बघायला भेटेल. त्याच्यामुळे या गोष्टींचा थोडासा अभ्यास करा, थोडंसं डिटेल्समध्ये जावा आणि व्यवस्थितपणे अभ्यास करा. आता लास्ट बट नॉट लिस्ट, पैशांचं योग्य नियोजन करा. केवळ आपल्याला परवडेल एवढीच गुंतवणूक करा. आपल्या संपूर्ण पैशाची एकाच ठिकाणी गुंतवणूक करू नका. कारण काय होतं, तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे की मारुती सुझुकीचा स्टॉक आता जवळपास इथे 9,600 रुपये आणि तो 100% 15,000 रुपयेपर्यंत जाणारच. मग तुम्ही काय केलं, इथे फुल तुमची जेवढी सेव्हिंग होती, समजा एक XYZ माणसाकडे 5 लाख सेव्हिंग होती आणि त्याने 5 लाखाच्या 5 लाख इथं गुंतवले. पण काय झालं, स्टॉक वरती तर गेला, परत खाली आला, 15,000 गेला का नाही. मग तुम्ही ते स्ट्रॉंगली बिलीव्ह करता की नाही मी माझ्या साईडनेच जाणार, हा स्टॉक माझ्याच साईडला जाईल आणि मला एक चांगला प्रॉफिट इथे बघायला भेटेल. आणि समजा जर हा स्टॉक मायनसमध्ये आला तर काय. याच्यामुळे काय करा, 5 लाखाचे 1 लाख या स्टॉकमध्ये ठेवा, 1 लाख दुसऱ्या स्टॉकमध्ये ठेवा, 1 लाख गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा, 1 लाख म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा. त्याच्यामुळे काय होतं, जरी एखादा स्टॉक मायनस गेला तरी तुमचं गोल्डवरती येणार आहे, तुमचं म्युच्युअल फंडवरती येणार आहे. ओव्हरऑल तुमचा जो ROI जनरेट होणार आहे तो एक पॉझिटिव्हमध्येच होणार आहे आणि याच्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट एक चांगल्या प्रकारे ग्रो करू शकते. लॉंगर टाईम फ्रेममध्ये एक चांगल्या प्रकारे तुम्हाला रिटर्न्स देऊ शकते. जर तुम्हाला असं काही संशय वाटत असेल कोणत्या गुंतवणुकीपूर्वीचा, तर सरळ तुमच्या एखाद्या सल्लागाराशी संपर्क करा किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर अशा प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरेल अशी माहिती मी सांगितलेली आहे. आणि सोबतच माझं एक चॅनल आहे 1% ट्रेडर्स मराठी. तर इथे मी कंटिन्युअसली ऑपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये, ट्रेड्स मार्केटमध्ये काही स्टॉक्स असतील तर ते इथे सजेस्ट करत असतो. जर तुम्हाला टेलिग्रामला फॉलो करायचं असेल तर तुम्ही ते फॉलो करू शकता. तर बस मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.